हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. आणि मला आठवतंय त्या ठिकाणी त्यावेळेला सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना मी शब्द दिला होता, यांना बोर्ड लावू द्या. पण झालेल्या विधानसभेमध्ये 10च्या 10 आमदार आणून आम्ही त्यांची घंटी वाजवून दाखवलेलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आता आपली जबाबदारी आहे, या ठिकाणी शाखेचं आपलं उद्घाटन झालेलं आहे, जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. आपल्याला सक्रिय सदस्य करायचे आहेत, आपल्याला सदस्य नोंदणी करायची आहे, शाखांची उद्घाटन करायची आहेत. कारण एक लक्षात घ्या, आज शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार झालेलं आहे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्वप्न साकार झालेलं आहे. आपल्याला आपल्या जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेलं आहे. आणि मग असं असताना संपूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेची पाळ्यामुळे खोलवर रुजली पाहिजे, त्यासाठी आपण काम केलं पाहिजे. सर्वांनी शिवसैनिकांनी कामाला लागलं पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं आज खासदार साहेबांनी या ठिकाणी सांगितलं, परवाच्या झालेल्या मेळाव्यामध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्याला मुंबईला साहेबांनी सांगितलेलं आहे, आता तुमच्या निवडणुका झालेल्या आहेत, आमदार निवडून आलेले आहात, खासदार निवडून आलेले आहात, पण ज्यांनी तुमच्यासाठी काम केलेलं आहे त्यांच्यासाठी तुम्ही कामाला लागायचं असं साहेबांनी सांगितलेलं आहे. आता ही आपली जबाबदारी आहे. आम्ही तर तुमच्या बरोबर आहोतच, पण तुम्ही देखील कामाला लागलं पाहिजे. विविध गावामध्ये, विविध शहरात, गोवाडमध्ये शाखा झाल्या पाहिजेत. या ठिकाणी आपली सर्वांची जबाबदारी आहे की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेवरचा अध्यक्ष असेल, महापालिकेचे महापौर असतील, नगरपालिकांमधले महापौर असतील, हे सर्व शिवसेनेच्या निवडून आणण्यासाठी आपण तयारीला लागावं, एवढी विनंती या ठिकाणी आपल्याला करून माझी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.